रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आमचा मुक्काम जो होता तो सावरिया शेठमध्ये होता आणि सकाळीच उठून आवरून आम्ही चाललो दर्शन घेण्यासाठी. आता असं म्हणतात की इथे जे भाविक आहे देशभरातून सगळे भाविक इथे दर्शनासाठी येतात, कारण तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तुम्ही ती इथे मागितल्यानंतर ती नक्कीच पूर्ण होते अशी एक श्रद्धा आहे. त्याच्यामुळे खूप सारे भाविक इथे येतात आणि जास्त करून व्यापारी लोक इथे दर्शनासाठी येतात. तर मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो. तर आमचं एकदम भारी असं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला चाललो आहे खाटू श्यामकडे. आता राजस्थानमध्ये आलो आणि उंट दिसले नाही असं तर कधी होणार नाही. आता उंट तर आपण नेहमीच पाहत असतो, पण असं अचानक बघितल्यानंतर प्रत्येकातलं एक लहान बाळ जागं होतं. तसंच माझ्यातलं एक लहान बाळ जागं झालं आणि मी लगेच व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आता पोटाला जाम भूक लागली होती, कारण खूप लांबचा प्रवास झाला होता. मग काय लगेच हॉटेल गाठवलं. हॉटेलमध्ये गेलो तर मेनू ऑर्डर करायचं तर सगळे मोबाईलमध्येच डोकं घालून बसले होते. आता मी काही म्हणू शकत नाही, कारण सगळे माझे दाजी लोक आहेत, त्याच्यामुळे आपण गुपचूप बसून राहायचं. मग काय मस्तपैकी जेवण मागवलं, पोटभर जेवण केलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. आम्ही खाटू श्याम इथे पोहोचलो आहे आत्ताच जस्ट आणि गाडी पार्किंगला लावली इथे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. बघूयात आता दर्शनाला किती वेळ लागतो आणि त्यानंतर परत पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. मग मस्तपैकी सगळे देवाचं नामस्मरण करत निघाले देवाच्या मंदिराकडे. इथे पण पूर्ण देशभरातून भाविक येत असल्यामुळे खूपच गर्दी होती, खूप लांब लांब रांगा लागलेल्या. मग काय आम्ही त्या लाईनमध्ये उभं राहिलो दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही एक्झॅक्ट आरतीच्या वेळेस पोहोचलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला आरती करता आली. एकदम भारी असं दर्शन झालं. जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलो, नेमकी आम्ही मंदिरात गेलो आणि आरती सुरू झाली. तर खरंच खूप नशीबवान आहे आम्ही की आरतीला पोहोचलो. एकदम प्रसन्न असं वाटतं आहे आणि मग ह्या प्रसन्न वातावरणात आम्ही केला आमचा पुढचा प्रवास सुरू. रात्री खूप उशिरापर्यंत प्रवास केल्यानंतर एक 2-2:30च्या आसपास आम्ही हॉटेलवरती थांबलो, कारण सगळे खूप थकलेले होते आणि मग मस्त रात्रभर आराम केला आणि आता सकाळीच उठून आता आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू करतो आहे. तर आमच्या या जर्नीमध्ये तुम्ही असेच आमच्यासोबत राहा. अकाउंटला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर नक्की करा. चला तर मग भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशनसोबत. बाय.